शेतकरी मित्रांनो, राजमा मळणी करत असताना तुमचा देखील राजमा मशीनमध्ये फुटत असेल तर मग याच्यासाठी आपण मशीनची कोणती सेटिंग केल्यानंतर तो राजमा फुटणार नाही हेच आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, राजमा मळणी करत असताना शेतकऱ्यांसमोर आणि मशीन मालकासमोर एक प्रश्न निर्माण होत असतो की राजमा आपला फुटतोय आणि जेणे की बाजारभाव कमी लागतो आणि बियाणासाठी जर राजमा ठेवायचा असेल तर ती खूप मोठी समस्या ही जाणवत असते. मग यासाठी आपण तुम्हाला 4 सेटिंग मी अशा सांगणार आहे की ज्या सेटिंग तुम्ही केल्यानंतर तुमचा राजमा कसल्याही प्रकारचा फुटणार नाही आणि एक नंबरचा माल हा आपल्याला तयार होणार आहे. तर सर्वात प्रथम आपण कोणती सेटिंग करून घ्यायची, तर सर्वात प्रथम जर आपण विचार केला तर जे बी आपलं बुसकाट बाहेर फेकण्याचा जे फुकारा असतो किंवा फॅनची जी स्पीड असते, मेन फॅन जे की बुसकाट बाहेर फेकतं त्याची जी स्पीड आहे ती स्पीड जी आहे ती फुल करून ठेवायची, म्हणजे हाय स्पीडवर ठेवायची. आत्ता बघू शकता आपण 3 फुल्यावरती फुल स्पीड, मीडियम आणि कमी स्पीड. तर राजमा फेकासाठी आपण फुल स्पीडवरती करून ठेवायचे की जेणेकरून आतमध्ये ड्रममध्ये जास्त प्रमाणामध्ये बुसकाट साचणार नाही आणि आपल्याला मशीन ही आपली बंद होणार नाही. ही सर्वात प्रथम आपण सेटिंग करून घ्यायची. त्यानंतर दुसरी सेटिंगचा जर आपण विचार केला तर दुसरी सेटिंग आपण काय करायची, तर जे मेन आपलं रोटर असतं, कटर असतं, ज्यामध्ये पाते असतात आपले, त्याची स्पीड जी आहे ती आपण स्पीड ही कमी करून घ्यायची. कारण की जर जास्त प्रमाणामध्ये फुल स्पीडवरती जर आपण ठेवलं तर राजमा 100% फुटणार. सोयाबीनला चालतं परंतु राजमा पिकामध्ये चालत नाही. मग यासाठी काय करायचं, आता ही सेटिंग आहे, वरची जी फुली ती मोठ्यावरती ठेवायची आणि खालची जी आहे ती लहानवरती ठेवायची. कारण की वरची मोठ्यावरची जर ठुली तर कमी स्पीडमध्ये विंगतं आणि लहानवरती जर टाकलं तर फुल स्पीडमध्ये विंगतं. ही 2 नंबरची आपण सेटिंग करून घ्यायची. ह्या 2 सेटिंग झाल्या. तिसरी सेटिंग आपण काय करायची, तर तिसरी सेटिंग जी आहे ती मागची जी आपली टोकरी असते जी माल आतमध्ये वरती, त्याची स्पीड एक आपण नॉर्मल मध्यम ठेवायची. जास्त देखील फुल स्पीडवरती देखील ठेवायचं नाही आणि कमी स्पीडवरती देखील ठेवायचं नाही. ह्याची सेटिंग वेगवेगळ्या मशीनची वेगवेगळ्या पद्धतीने असते. या जागेवर त्याची सेटिंग आहे आपण कमी स्पीडवरती ठेवलेले, कारण की आपली मशीनची जी स्पीड आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्त स्पीड आहे. कारण की या मशीनला गिअरबॉक्स समोर असल्यामुळे कमी RPM वरती फुल स्पीडमध्ये ही मशीन चालते, त्यामुळे आपण कमी स्पीडवरती ठेवले. आणि सर्वात महत्त्वाची आणि सर्वात शेवटची जी सेटिंग आहे ती सेटिंग काय आहे, तर आतमधले जे जे कटर असतात ड्रममधले ते पाते आपण जर आपल्या मशीनला साधारणपणे जर 300 पाते असतील तर आपण 150 पाते जे आहेत ते काढून घ्यायचे. कारण की जर पाते जर नाही काढले आपण तर आपली राजमा फुटत असतो. त्यामुळे अर्धे पाते आपण काढून घ्यायचे. ते एक आपण प्रत्येक लाईनचे पाते हे काढून घ्यायचे. आणि नंतर काय करायचं, जे RPM आहे आपल्या ट्रॅक्टरचं हे किती वरती ठेवलं पाहिजे, तर साधारणपणे वाळलेला जर राजमा असेल आपला तर साधारणपणे 1200 ते 1300च्या RPM वरतीच आपण राजमा मळणी ही केली पाहिजे. ओला जर असेल तर आपण जास्त प्रमाणामध्ये त्याची सेटिंग ही वाढू शकतो. अशा पद्धतीने जर आपण मशीनची सेटिंग केली तर आपला राजमा कसल्याही प्रकारचा फुटणार नाही आणि आपला माल हा चांगल्या पद्धतीचा क्वालिटी बाजी. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपले लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.